मित्रांनो 2 वर्ष यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करून करून मला आता एक गोष्ट लक्षात आली आहे, ती अशी की तुम्हाला ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर तुम्हाला काय आवडतं हे पोस्ट करण्यापेक्षा तुमच्या ऑडियन्सला काय आवडतं, तुमच्या प्रेक्षक वर्गाला काय आवडतं हे सतत पोस्ट करत राहणं आणि त्यांना नवनवीन गोष्टी अवगत करून देणं हे फार महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळेच इतरांनासुद्धा माहिती मिळते आणि अर्थातच तुमचं चॅनलसुद्धा टाईम टू टाईम ग्रो होत असतं. आणि नेमकी हीच गोष्ट हेरून मी जरा थोडासा अभ्यास केला तेव्हा मला कळलं की रेजन्सी अनंतम या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद आला होता. जवळजवळ 6,000च्या आसपास त्याचे व्ह्यूज आहेत आजच्या तारखेला. आणि म्हणूनच प्रेक्षकांना जे हवं आहे, जे पाहायचं आहे ते देण्यासाठी म्हटलं होऊन जाऊ दे आणखी एक दौरा रेजन्सी अनंतमचा. चला. Hello folks, today we are going to visit Regency Anantam. Let's go! ठरल्याप्रमाणे ठीक 11 वाजता डोंबिवलीच्या स्कायवॉकवर मी किरण वारणकर, रोशन, सागर, ज्योती आणि अनिरुद्ध सोबत चाललो आहे सागरने पाहिलेलं स्वप्न आमच्या नजरेतून न्याहाळायला. पुन्हा एकदा त्याच रिक्षा स्टँडवरती त्याच रेजन्सी अनंतम या प्रोजेक्टला भेट द्यायला. फक्त यावेळेला बदल असा आहे की त्यावेळेला आपण सॅम्पल फ्लॅट पाहिले, यावेळेला आपल्याला थांबा मित्रांनो सांगतो, स्टेप डाऊन आहे मित्रांनो, पडतील. हां, पण आता आपण खराखुरा फ्लॅट बघणार आहोत, खराखुरा. आणि कोणाचं आहे ते तुम्हाला अर्थातच व्हिडिओच्या मध्यात सांगेल. रोशनचा एक बाईट घ्या. तो फोन लागलाय त्याचा, साहेबांचा फोन लागला. All right, here is the audio description. Okay, so in this beautiful sales office of Regency Anantam, we just wind up with some communication and permission work with sales officer to visit construction site. And there you go, our cab is at the doorstep and finally we are heading to the construction site. दुतर्फा हिरव्यागार झाडांनी आच्छादलेला स्वच्छ, सुंदर आणि अर्थातच स्ट्रीट लाईटने सज्ज असा हा रस्ता आपल्याला रेजन्सी अनंतमच्या एंट्रन्सकडे घेऊन जातो. अरे किरू, असं म्हणतात की टाउनशिपमध्ये सगळ्या गोष्टी आताच असतात, मग यात असं नाही का? अगं असं काय बोलतेस, बघ ना, जनता मार्ट, स्पाइस गार्डन, एवढंच काय तर नारायणासारखी CBSE बोर्डची 10वीपर्यंतची शाळा आहे. आता हॉस्पिटलबद्दल अजून कोणी काही बोललेलं नाही आहे, बघूयाच आपल्याला काय पाहायला मिळते का. क्या बात है, वाह. रस्त्याच्या कडेनं ओळीने लावलेली नारळाची उंच ताड माड वाढलेली ही झाडं एकंदरीत या देखाव्यामध्ये आणखी एक नवा रंग भरतात. यार, रेजन्सी अनंतमच्या या ग्रँड अशा एंट्रन्सच्या पोर्चमधून गाडी जात असताना मला
एका व्हिजिटरलाच इतकं भारी वाटतंय तर या टाउनशिपमध्ये फ्लॅट घेतलेल्या आपल्या सागऱ्याला आणि त्याच्या घरातल्यांना काय वाटत असेल. ए हे काय रे दादा, मागे घ्या जर गाडी मागे घ्या. ओहो, मंदिर अगदी एंट्रन्सलाच दिलंय. तुमच्याकडे पण तेवढंच वाटतं ना? आमच्याकडे 3,800 काहीतरी. ओहो, लुक ॲट द व्हेकल पार्किंग सिस्टम. ये जो 2 BHK का 778 का कार्पेट एरिया है. अच्छा, विद बालकनी 778, विदाउट बालकनी 648. कौन सा एरिया? लेफ्ट एरिया पर करके हाँ बोला अलग से दिया ना हर एक फ्लैट में. ओके 800. क्योंकि आजकल कैसे सेलिंग कारपेट एरिया पे ही होता है ना, तो बालकनी एरिया एक्सटर्नल कर दिया ना. सेलिंग रेरा कारपेट पे ही होता है ना, तो उसमें बालकनीज ऐड नहीं रहता ना. तो वो 640 पे सेलिंग आपका. काही दृश्य ऑडिओ डिस्क्रिप्शनच्या पल्याड असतात बरं का, कारण अतिशय सुबक आखीव रेखीव पद्धतीने आकाशाला गवसणी घालणाऱ्या या इमारतींच्या नगराचं वर्णन करताना कुठेतरी माझे शब्द थिटे पडत आहेत, तुकडे पडतात. आणि म्हणूनच मी घेतोय या बॅकग्राऊंड म्युझिकचा आधार. सो जस्ट एन्जॉय द बॅकग्राऊंड म्युझिक अँड एन्जॉय द व्हिज्युअल ट्रीट ऑफ रेजन्सी अनंतम. सो सध्या काम चालू आहे मित्रांनो इथे थोडंसं. खरं तर खूप मोठ्या अप्रुव्हल घेऊन आज आम्ही इथे परमिशन घेऊन इथं ही विजिट घ्यायला खास तुमच्यासाठी आलेलो आहे. लॉबी आहे बरं का, ही लॉबी. फाइनल लिफ्ट है ये जाएगा बाद में खाली. ये वो लिफ्ट है जिसमें वो सामान लेके जा रहे हैं. वही कार्गो लिफ्ट. हाँ, कार्गो लिफ्ट. अभी तो फिर जब बन जाएगा ना तो ये पूरी कंस्ट्रक्शन हो जाएगी अच्छे से. तो यही लिफ्ट को नॉर्मल पैसेंजर लिफ्ट हो मतलब हाँ, किया हाँ, जाएगा ना लिफ्ट बाद में. हाँ. ओके. कितना लिफ्ट है? 3 लिफ्ट फुल पावर. हाँ, क्या लेआउट है अभी ये इनका कौन सा है फ्लैट? ये 305 फ्लैट है. ये लॉबी है. लॉबी में 3 लिफ्ट्स है. ठीक है, 2 नॉर्मल पीपल के लिए, 1 डिसेबल पर्सन के लिए. उसके बाद यहाँ पे गार्बेज एरिया है और लिफ्ट की जो स्टेयरकेसेस है वो दोनों बाजू है, मतलब दोनों बाजू से नीचे ऊपर आप कर सकते हैं. ठीक है, बाकी जो फ्लैट है उसका आप देख लीजिए. यस आ गए की आ गई है. And this is the spacious living room equipped with air conditioner. See, this is not the sponsored video from Regency Anantam, so त्यामुळे फार काही डिटेलमध्ये मी काही जात नाही. बट येस या व्हिडिओच्या शेवटी अनिरुद्धने बऱ्यापैकी डिटेल्ड माहिती दिली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एल शेपचा लिव्हिंग रूम दिला आहे, त्यामुळे डायनिंग टेबल तर एकदम आरामात बसेल. किचनमध्ये मेन प्लॅटफॉर्म आणि त्याचबरोबर सर्व्हिस प्लॅटफॉर्म असे 2 वेगवेगळे सेपरेट प्लॅटफॉर्म्स आहेत आणि त्यालाही अर्थात छान अशी छोटीशी ड्राय बाल्कनी आहे. लिव्हिंग रूम, किचन आणि दोन्ही बेडरूम या सगळ्यांना ऐसपैस आणि पुरेशी अशी बाल्कनी आहे.
किचनमध्ये मेन प्लॅटफॉर्म आणि त्याचबरोबर सर्व्हिस प्लॅटफॉर्म असे 2 वेगवेगळे सेपरेट प्लॅटफॉर्म्स आहेत आणि त्यालाही अर्थात छान अशी छोटीशी ड्राय बाल्कनी आहे. And this is the duck area. छान मस्त एकदम पाहून आनंद वाटलं. पहिल्यांदा मी स्वतःचा फ्लॅट पाहायला आलो आतमध्ये. खूप मस्त वाटतंय. सॅम्पल फ्लॅट पाहिला होता. हां, बुकिंग जेव्हा करायला आलो म्हणजे पाहायला आलो होतो मी आणि माझी मिसेस, तेव्हा मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये. तेव्हा सॅम्पल फ्लॅट पाहिले होते. बघा, बोललेलो की नाही, काही गोष्टी शब्दात एक्सप्रेस करता येत नाही हो. तर अशा प्रकारे रेजन्सी अनंतममधला आपल्या सागर कुंभारे आपल्या मित्राचा फ्लॅट बघून झालेला आहे. आज मुद्दामच मी फ्रेममध्ये आलो नाही, कारण की मला तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये जो सॅम्पल फ्लॅट होता
तो फ्लॅट आणि आत्ताचा हा जो रॉ एकदम नवीन बनवलेला आहे, एकदम कोरा करकरीत फ्लॅट, याच्यामधला फरक नीट दाखवायचा होता विदाऊट एनी डिस्टर्बन्स. त्यामुळे गेल्या वेळेला बऱ्याच लोकांची तक्रार होती की खूप फास्ट कॅमेरा फिरवलेला आहे, हळूहळू दाखवायला पाहिजे होतं, आणि म्हणूनच आज मी खास आपल्या गोप्रोने या फ्लॅटचं शूटिंग केलेलं आहे. आय होप तुम्हाला हे स्मूदी बटरी असे शॉर्ट्स आवडले असेल, आणि अर्थातच रेजन्सी अनंतमचा हा एकंदरीत 2 BHKचा जो फ्लॅट आहे तो सुद्धा आवडला असेल. तर याच्याबद्दलची अधिक माहिती आहे ती अर्थातच आम्ही आता गाडीची वाट बघतो आहे सेल्स ऑफिसला जाण्यासाठी. तर तिकडे गेल्यानंतर आम्ही कुठेतरी निवांत बसू आणि त्यानंतर सागर स्वतः किंवा रोशन दोघांपैकी कोणीतरी तुम्हाला त्याचे जे बाकीचे जे डिटेल्स आहेत ते देतील. ओके, सो बऱ्याच लोकांचा एक प्रश्न आहे जो बऱ्याच लोकांनी कमेंटमध्ये विचारलेला आहे किंवा पर्सनली विचारला आहे, तो असा की रेजन्सी अनंतमचं जे सेल्स ऑफिस आहे तिथून ॲक्च्युअल जी फील्ड आहे किंवा ॲक्च्युअल जी हा जो त्यांचा जो प्रोजेक्ट आहे साईट आहे ती त्याच्यातलं अंतर किती आहे. सो आत्ताच दादांनी सांगितलं किती 800 मीटर. येस. पण नंतर ते शॉर्ट होणार आहे. कसं काय? 700 मीटर मधनं एक रस्ता आहे आपला, ओके. नंतर 600 मीटर होईल. आता आपण कुठे जातोय? आता आपण येतो फेज 1 मध्ये. ओके. आणि आता होतो कुठला फेज होता? Phase ओके, फेज 2 मध्ये होतोय. आणि आता आपण हे फेज 1चा एंट्रन्स आहे, आय गेस. फेज 1चं गार्डन आहे. दिस इज द एंट्रन्स ऑफ फेज 1. काही सेटिंग लावायची असेल आता घर घेतलं जाऊ दे ओ भाई साहब. हा गार्डन व्ह्यू आहे. आता असं कोण सांगेल का स्टार्टिंग जरा खाली करतो. Late nights, been on long flights, stayed on strange time. It's a strange time in my life. I took a drive to clear my mind, and I ended back at your spot for what felt like the millionth time. Reconnection from separate sections, cause we could meet in the middle with no sense of direction. If it's sun up to sundown, we mess around, we're way too involved now. I never wanted someone to disappear, to just get out of here. I never wanted someone to take control. I let you take control, I let you in too close. So baby, just go ghost. Now baby, just go ghost. सागर. Hey, you called, I let you in and 4 walls. Kept our secrets hidden, eating fruit so forbidden. Kept our secrets safe, cause the temptation. हां, रिजन्सी अनंतम हा प्रोजेक्ट खूप म्हणजे जसं आम्ही आता फ्लॅट बघितला सागरचा, तर नक्कीच खूपच चांगला आहे. 778चा जो डायमेन्शन सांगितला आम्हाला त्यांनी पूर्ण एरिया. हां, तर त्याने सांगितल्याप्रमाणे जे हॉल आणि 2 बेडरूम त्याच्याबरोबर त्यांनी सगळे डायमेन्शन पण सांगितलं. तर तुमचा जो कॉमन बेडरूम आहे त्याचा 10 बाय 11.5चा डायमेन्शन आहे विदाऊट बाल्कनी, आणि त्याच्यानंतर जो मास्टर बेडरूम आहे सेम एरिया आहे त्याचा पण 10 बाय 11.5चा विदाऊट बाल्कनी. मास्टर बेडरूममध्ये जे बाथरूम आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक डब एरिया म्हणून दिलेला आहे स्पेशल, ती मला छान कॉन्सेप्ट वाटली. आणि त्याच्यानंतर जो हॉल आणि डायनिंग एरिया आहे तो पण खूप छान मोठा आहे. एकंदरीत खूप छान फ्लॅट आहे. फ्लॅटबरोबर ते लोक ACs प्रोव्हाइड करत आहेत, नंतर प्युरिफाईड प्रोव्हाइड करत आहेत. 3 AC मला त्याने सांगितलेले आहेत, 2 बेडरूममध्ये आणि 1 हॉलमध्ये. आता तुम्ही जसं बघतच आहात मागे गार्डन वगैरे, आम्ही आता गार्डनमध्ये उभे आहोत. तर एक खूप छान व्ह्यू आहे. म्हणजे एक तुम्ही सिटीमध्ये राहून तुम्ही नेचर अनुभवू शकता इथे राहून. एकदम छान व्ह्यू आहे आणि नक्कीच मी रेकमेंड करेल की रिजन्सी खूप छान आहे आणि अफोर्डेबल आहे आपल्या डोंबिवलीत घेण्यासाठी हा फ्लॅट. Late nights, been on long flights, stayed on strange time. It's a strange time in my life. I took a drive
हॉल आणि डायनिंग एरिया आहे तो पण खूप छान मोठा आहे. तर एकंदरीत खूप राहण्यासारखा चांगला फ्लॅट आहे. म्हणजे राहण्यासारखं बोलतो, सॉरी कट कर रे ते. एकंदरीत पसंत